जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक देशाच्या 14व्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल। उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे। 25 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। दरम्यान भाजपा या पदासाठी आपल्या विचारसरणीला समर्पित कार्यकर्त्याला उमेदवारी देऊ शकते। सध्या पक्षात ज्या नावांचा विचार केला जातोय त्यात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जातात। आणखी एक नाव सिक्कीमचे राज्यपाल ओम माथुर यांचंही आहे। तर कोण आहेत हे थावरचंद गेहलोत आणि ओम माथुर? थावरचंद गेहलोत सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत। 77 वर्ष गेहलोत हे राज्यसभेत सभागृहाचे नेते राहिलेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवलंय। आणि ओम माथुर हे सध्या सिक्कीमचे राज्यपाल आहेत। 73 वर्ष माथुर हे पक्षाचे एक मजबूत नेते आहेत आणि ते राजस्थानचे आहेत। पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे निवडणूक प्रभारी होते। त्यांना मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जवळचे मानले जातात। माथुर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत।